लोचन
यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता
Oh
कुंडलिया
याजसाठी केला होता टहास, याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. कवतूक वाटे झाली या वेचाचे, कवतूक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळीमे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. श्री संताचिया माता चरणावरी, संताचिया माता चरणावरी, संताचिया माता चरणावरी, संताचिया माता चरणावरी. हे करे दर्शन, हरे करे दर्शन, हरे करे दर्शन. हे विश्वासी बाबा, विश्वासी बाबा, श्री संताचिया माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, ओ संभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, मस्तक माझा पायावरी, या वार करी संतांच्या, जे गावी केला वास, त्याशी नसावे उदास विठ्ठल. यासाठी केला होता अट्टहास, लहान लेकर सांभाळा व्यवस्थित, विक्षेप करू नका, मंगल कार्यालयात विक्षेप, कीर्तन आहे लग्न नाही हे लक्षात ठेवा. लहान लेकर कोणाचे बघा, विक्षेप करू नका, बोलू देऊ नका. ते बघा लहान मुलगा मुलगी कोणाच्या जवळ घेऊन बसा पटकन, विक्षेप होतोय कीर्तनात, लक्षात ठेवा. शांत एकदम, बोलू नका पण दादा, याला व्यवस्थित करणं थोडस क्लिअर येईना, कमी ठेव वाटलं तर क्लिअर आहे. याजसाठी हरी, याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा,
विठ्ठलिया धावा कृष्णीचिया कीर्तन विषयी करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राची लाडकी संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा सगळ्यांच्या पाठांतरातला परिचयाचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग असून तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनामध्ये जो काही प्रयत्न केला, आम्ही आमच्या जीवनामध्ये जी काही प्रयत्नाची पराकाष्ठा केली, थोडक्यात आम्ही आमच्या जीवनामध्ये जो काही अट्टहास केला तो नेमका अट्टहास कशासाठी केला याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांची राजेश साधकांची मायबाप योग यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज, महान संत श्रेष्ठ सावता महाराज आदी करून श्री संत निवृत्तीनाथ महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपले हे कोळवाडी श्रीरामनगर नावाचं हे पवित्र गाव आणि या पवित्र गावातील आपले सर्वांचे परिचित असणारे कैलासवासी हिरामनरावजी लक्ष्मण शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या खऱ्या अर्थानं श्रीमती सौ विमलबाई हिरामनजी शिंदे यांच्या आज्ञा सावंदे मानून त्यांच्या दोनही चिरंजीवांनी अर्थात वसंत हिरामन शिंदे आणि संजय हिरामन शिंदे आणि समस्त शिंदे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे नातू असणारे शुभम वसंत शिंदे आणि दर्शन संजय शिंदे, त्याचा ऋषिकेश वसंत शिंदे, मंदाबाई दमू बहीण शिलाबाई हे सर्व परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. माझा योग चांगला की या खऱ्या अर्थानं लक्ष्मणजी हिरामन शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाची सेवा त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीनं दोनही चिरंजीवाच्या वतीनं आणि थोडक्यात शुभमजी आणि त्याचप्रमाणे आमचा ऋषिकेश या सगळ्यांच्या वतीने ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. त्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या आनंदाने शिवरे फाटा भाग्यश्री लॉन्स या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वांना मी विनम्र भावाने अभिवादन करतो की अतिशय चांगलं आयोजन नियोजन आपण केलेलं आहे. सुंदर एकदम असं वाटायला लागलं सप्ताह चालू का काय की वाटायला लागले, बरोबर आहे का नाही. एवढं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन, काय साऊंड सर्व्हिस चांगली, गायक वादक विनेकरी चोपदार हे सगळं अतिशय देखणं का आयोजन नियोजन केलेलं आहे. वादकाच्या बाबतीत दोनही महाराष्ट्रातले गाजलेले मृदंग वादक या परिसरातले सर्व उपस्थित आहेत. दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपल्या चरणी नतमस्तक होतो. गायक कवी आता 4 गायक झाले तरी आता जरा महाराजाला माईक नाही, आणाव तरी कुठून माईक सांगा, बरोबर आहे का नाही. एवढे हे सगळे गायक आमच्या वसुदेव महाराज शिंदे, अंजलीताई शिंदे आणि समस्त या सगळ्यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. आपण सगळे त्या निमित्तानं उपस्थित आहात. मला वाटतं महाराजापेक्षा विनेकरांचं जास्त थाट दिसायला एवढं सुंदर नियोजन आयोजन आपण केलेलं आहे. म्हणून तर कौतुकानं उचलून घेतलं होतं, उचलायसारखं होतं म्हणून उचललं, बरोबर आहे का नाही. हा उचलायसारखं नसल्यावर कसं उचलावं. पीटी मास्तर बी नंबर 1 येते एकदम सुंदर. ते कपड्यामुळे सदार भावून दिसायला लागले, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही. पांढरा निहरून ते असतं तर अजून चांगलं दिसलं असतं. कपाळाला गंध पाहिजे होता आणि जीनच्या पॅन्टीच्या ती पांढरी पॅन्ट असायला पाहिजे की बाबा बरं का म्हणायचं बोल 1500साठी का व्हायना पण ओढ होते ना माणूस, बरोबर आहे का नाही. काही का असं सुंदर दोघंही हे असं थाटात केलं पाहिजे. मला एवढं थाटात खरं म्हणजे छत्री महाराजाला पाहिजे होती पण विनेकराला छत्री लक्षात आलं. म्हणजे एवढा ऐश्वर्यात परमार्थ असला पाहिजे असं मी याचा माणूस आहे. आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. माईवाल्या दादाला धन्यवाद देतो. खरं म्हणजे ऋषिकेशनं वगैरे खूप आग्रह करून ही सेवा माझ्याकडे पोस्ट केलेली आहे. आपण सगळेजण त्या निमित्तानं उपस्थित आहात. सर्वांना आता काही नाव उल्लेख मला घ्यायची सवय नाही, तशी आपण सगळेजण उपस्थित आहात. सर्वांना धन्यवाद देतो. सेवेसाठी निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेतला 4 चरणाचा आहे आणि तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून आमच्या जीवनातला शेवट कसा गोड झाला याचं चिंतन करतात. कसं आहे, मुळातच जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आलात याला किंमत नाही, तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आलात याला किंमत नाही. ज्ञानोबराय म्हणतात भलती या जाती जन्मावे भजी जे का विरोधावे परी भक्त का वैर्या व्हावे माझीची. ज्ञानोबराय म्हणतात भलत्या जाती जन्माला या अडचण नाही, वरी देहाचे निनावे पशुची लाभू
एखाद्या वेळेला पश्वादिक योनी प्राप्त झाली तरी हरकत नाही, पण माणसाच्या जीवनाची सुरुवात महत्वाची नाही. सुरुवात महत्वाची का महाराज? नाही. सुरुवात महत्वाची का? नाही. मधला काळ महत्वाचा का ताई? नाही. तर मग महत्वाचं काय? हा शेवट. आवश्यक तू शेवट, खटपट चालू जाने वाट ऐसा विरला एखादा, चालू जाने वाट ऐसा विरला एखादा, चालू जाने वाट ऐसा विरला एखादा. आवश्यक तो शेवट, आवश्यक तो शेवट, खटपट खटपट चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. महाराज म्हणतात शेवट महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे शिंदे महाराज? ओ दर्ड काय महत्वाचं आहे? शेवट महत्वाचं आहे. माहिती जवळ घेऊन सांगायचं मोठ्याने लोकांना जायला दिलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? शेवट महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? शेवट महत्वाचा आहे. आणि शेवट गोड करणं ही गोष्ट तुम्ही आम्ही समजतो तेवढी सोपी का? नाही. महाराज म्हणतात येर वाऊगी खटपट, रात्रंदिवस जी खटपट चालली ती फक्त शेवट गोड करण्यासाठीच आहे. लक्ष द्यायला लागलं. पण सोपं नाही, कारण सगळ्यालाच वाटतं आमचा शेवट गोड व्हावा, पण सगळ्याचा शेवट गोड होत नाही. त्याचं कारण, त्याचं एकच कारण आहे, ज्या वाटेला आपण शेवट गोड करण्याकरता निघालो ती वाट खराब आहे. बऱ्याच जणांची वाटेत वाट लागून गेली, एवढी वाट खराब नाही. महाराज म्हणतात चालू जाणे वाट आईसा विरळा एखादा, विरळा पावे विरळा पावे अवघड एखादा असतो किंवा अजून तो गोवरा म्हणतात विरळा पावे आणि विरळा पावे एखादा. लक्ष द्यायला लागलं की नाही? एखादा असतो अवघड गोवे शेवटीचे. गोवा म्हणजे संकट, शेवटचं संकट अवघड आहे. ज्ञानोबा दृष्टांत देतात असतेची या महापुरी रिघताती कोटीवरी परिप्राप्तीची या पहिलं तरी पावला नाही. शेवट सगळ्याचाच गोड हो वाटतोय, तुम्हाला वाटत नाही? शेवट गोड हो वाटत नाही का? तुम्हाला वाटत नाही का? मला हात काय यांना बी वाटतंय, बसणाऱ्याला वाटतंय, विनेकरी महाराज वाटतंय, पीटी मास्तरला कपड्यामुळे जरा बरे दिसायला लागलाय. एवढं चुनकायचे पण आयुष्यात घेणं असले कपडे घातले नाही पाहिजे. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. प्रत्येकाची इच्छा आहे महाराज की आपला शेवट कसा झाला पाहिजे, गोड झाला पाहिजे. पण होतो का सगळ्याचा? नाही होत. त्याचं कारण आहे की कसं असतंय की महाराज दृष्टांत देतात. हो तुकोबर आहे, तुकोबर आहे म्हणतात काय आहे, हिवाळा संपत आला की आंब्याला मोहर लागतो. काय लागतो आंब्याला? बोला की मोहर लागतो. आणि जेवढा मोहर लागला तेवढे आंबे लागत आहेत का महाराज? लागते का? नाही. मोहरा आईशी फळे नाही. बघा आलेच तर आली काही गळती, निम्मे आंबे गळून जाते तर निम्मी शेजारीत पडून निघते. जेवाय बसले की आण तोडून, जेवाय बसले की आण तोडून, त्यातली त्यात कलमीवाल्याची तर वाटच लागली. कोणाची?
कोणाची? कलमीवाल्याची. कारण कलमी खायला कसं असते? गोड असते. तोडायला बी सोपं असते ना, बरोबर आहे का? खायला गोड, तोडायला सोपं. त्याच्यामुळे एक ध्यानात ठेवायचं सगळ्या महिलांनी पुरुषांनी, ध्यानातच ठेवा. लय कलमी राहत जाऊ नका, अजून नामट होत म्हणजे जवळचे माणसं त्रास देत नाही. जरा लक्षात द्यायला लागलं का नाही? हा, कलमी महत्वाचं नसतंय. लय तिखट राहायचं, अजून मधून आंबट राहायचं. महाराज म्हणतात मोहराईशी फळे नाही, एवढं आलेस तर आली काही गळती, पक्वत अशी येते थोडी. सगळ्याच आंब्याला शाख लागते का एखाद्या आंब्याला? हो, काय म्हणाले? सगळ्या आंब्याला शाख लागते का एखाद्या? हा, एखाद्या आंब्याला शाख लागते का सगळ्या आंब्याला? नाही, एखाद्याच आंब्याला शाख लागते म्हणा, पहाड लागतो म्हणा, सगळ्या आंब्याला लागत नाही. म्हणून पक्व जशी येते थोडी, आणि बाकीचे आंबे पिकू घाला कुठे ठेवायचे असते? हा, आंबे पिकू घाला कुठे ठेवायचे? आडी कुठे ठेवते? आडीत. आडीत सगळे पिकत आहेत का? होय, आडीत सगळे पिकत नाही. आडीत काही काही नासत खराब होते, काही काही पिकायच्या टायमाला खराब होते, आपटलेले नासत. काही काही तर पिकलंय म्हणायच्या टायमाला भसकून मोड जात इथं नासलं म्हणले, आणि मग जेवढे नासलेले तेवढे जेल आपलं उकांड्यावर विठाला. तुम्हाला लक्षात आलं? मग काय बरं, पिकायच्या टायमाला नासत येत, काही काही नासत नाही का? हा, मी एक ध्यानात ठेवायचं मला. नीट ध्यानात ठेवा, तुम्ही ध्यानात ठेवा. हे तुमचं वय 50 पुढे गेलं का? हा हा, मग गेलं काय नाही. आता हे आम्ही समजा मग दोन्ही वाजलं की हे महाराज लोक आम्ही, आमचं अजून काही तेवढं पिकलेलं नाही. मग आमच्या एखाद्या वेळेला कमी जास्त बी झालं तरी आमची मराठवाड्यातली भाषा त्याला नासलं म्हणत नाही, त्याला उन्हाचा झपका लागून इजळलं म्हणते. इजळणं शब्द आहे काही? ऊन लागल्याच्या नंतर आंबा जो इजळला जातो, काय म्हणतात त्याला? शब्द काय? आम्ही बोलत जाऊ का शब्द सांगायचा काय? शब्द काय म्हणतो तुझ्याकडे? उन्हाटेल. उन्हाटेल. हा, बटन बुजलंय त्याला मी काय करू? उन्हाटलं जाते काय? ह्या टायमिंगला उन्हाटलं तरी काही अडचण नाही. उन्हाटेलचा भाग काढून टाकायचा ना आंबा खायचा. पण जर का बाबा पिकायच्या टायमाला गंध लावून जर नाशलं तर उकिरड्याशिवाय पर्याय नसतो. ही ध्यानात ठेवा, लक्षात द्यायला लागलंय का? हा, विनोद सोडून द्या, आमच्यात आमचा असू द्या, पण कधी बी नासावा, पण पिकायच्या टायमाला नासू नये. ऐकायला लागतं सगळे? हा, म्हणून पक्व जशी येती थोडी, अन्ना शाडी वेचे तू. म्हणून कसं महत्वाचं शेवट. काय महत्वाचं? शेवट. मग आता शेवट करायचा का गोड तुम्हाला? हा, तुम्हाला विचार, तुम्हाला करायचंय का? हो म्हणायचं नाही मला, शेवट गोड करायचा का? हो, तुम्हाला किती मास्टर शेवट गोड करायचंय का? हा, तुम्हाला करायचं सगळ्याला करायचं का? हा, मग मी सांगतो ते करा. काही थोडा बहुत लागो, काही थोडा बहुत लागो, करा भक्ती भाव धरा बोल, करा भक्ती भाव धरा बोल, तन मन कान द्या जरी करणे असेल गोड शेवटला, राम राम सुरा, राम राम सुरा, जरी करणे असेल गोड शेवटला, राम काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट. कशासाठी? जरी करणे असेल गोड शेवट गा. शेवट गोड करायचा का? म्हणजे हा, मग एक काम करा, राम राम स्मरा आधी. कारण देवाशिवाय या जगात कुणाचा शेवट गोडच होत नाही. शेवट तो होतो तुझी आने गोड, शेवट तो होतो तुझी आने गोड, शेवट तो होतो
मी भजनानंदी माणूस आहे, मला भजन आवडते आणि त्यात दोन पकवायचे, इकडून बी तयारी इकडून बी तयारी. कसं असते, सवत असते की बाई नटून नांदत असते, त्याच्यामुळे नंबर 1 चालायला लागले, काय अडचण नाही. शेवट तो होतो तुझी आणि गोड म्हणून चाड धरी तसो. महाराज म्हणतात, देऊ भोगा भोग कलेवराचा भारम साहो तुझं थार त्याचमध्ये. जीवनात शेवट महत्वाचा आहे. आणि हातात कुणाचे आहे? देवाच्या हातात. कुणाच्या आहे? देवाच्या. देवाच्याच हातात आहे सगळं. देवाला जर सोडलं रे बाबा, करसी देवाविना, करसी देवाविना अवधी होईल निराश, अवधी होईल निराश. कृष्णावर विष्णू कधी सुखासना पवसी, नकली लंभाचा साया, नकली लंभाचा साया. कधी सुखासना पवसी, सप्ताश्लेन वाटेल मग मंगल कार्यालयात कीर्तन रंगत नाही महाराज, वातावरण लग्नासारखं असते. करशी देवाविन आस अवघी होईल निराश. देवाला सोडून केलं तर निराशा पदरात पडती, निराशा. मग महाराज म्हणतात, अवघी होईल निराश. कृष्णा वाढविशी बहुवसन कधी सुखास नको वशिला. देवाला सोडून जर काम केले तर एक बी काम चांगलं होत नाही, 100% काम फेल जाते. हा, मग ही तुकोबाराला अगोदरच माहिती होतं की तुका म्हणे देवाविन आणि केला शिन तो मिथ्या. देवाला सोडलं की मिथ्या होते. ऐकायला कुठलं बी काम देवाला धरून करायचं. वाईट करा चांगले करा, पण मध्ये कुणाला ठेवा? देवाला ठेवा. देव जर मध्ये घातला तर 100% काम यशस्वी होते. मग शेवट कुणाच्या हातात आहे गोड करणं? देवाच्या. कुणाच्या हातात? देवाच्या. कुणाच्या? कुणाच्या? देवाच्या. शेवट गोड करणं कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. कुणाच्या हातात आहे? बरोबर आहे का? मग तू गोवाऱ्या म्हणले ही देवाच्या हातात आहे शेवट गोड करणं. हे मला पहिल्यापासून माहित होतं. सुरुवातीपासूनच माहित होतं की हातात कुणाचे आहे? देवाच्या. त्याच्यामुळं सुरुवातीपासून मी तास धरलं. कशासाठी? यादसाठी केला होता, जगताची केला होता.
आम्हाला माहित होत की देवाशिवाय कोणाचं गोड होत नाही, म्हणून आता थोडं लक्ष द्या, आपसात न बोलता लक्ष द्या. याजसाठी केला, हा जो मूळ शब्द याजसाठी, हा याजसाठी नाही, मूळ शब्द याच साठी. शब्द काय आहे? याच, याच नाही. पण व्यवहारात बोलताना मी याच्यासाठी का याच्यासाठी, याच्यासाठी. चलाय का जलाय, व्यवहारातला शब्द का पकवाच म्हणले ह्याच्यासाठी का याच्यासाठी. तुम्ही बोलत जाता ते लांब, तुम्ही बोलत जात याच्यासाठी. चलाय जलाय नाही, याच्यासाठी. म्हणजे मग याच्यासाठी का लिहिलं, त्याचं कारण असं आहे की व्याकरण परिभाषेमध्ये नेहमी महर्षी पाणिनीचं सूत्रच चकाराच्या जागी चकार आदेश करण्याची पद्धत कशी. जिथं जिथं च आला तिथं तिथं काय आदेश करायचा, ज, च, छ, ज, झ, य, क, ख, ग, म. कळलं तर काही भाषा. तसं चकाराच्या जागी चकार आदेश करायचा. पण जिथं जिथं च येईल तिथं तिथं ज, लिहायला ज, उच्चारायला च. लक्षात आलं काय? त्याचा अर्थ एकच. आता इकडे बघा, थोडं लक्ष द्या. आता काय की चकारानं सांगितलं, माझ्या ठिकाणी तुम्ही चकार आदेश करा, नाही तर गकार आदेश करा. आदेश कुठलाही हो द्या, पण मी माझ्या अर्थात बदल होऊ देणार. पूर्ण कळायला लागले, कळायला लागले का नाही कळायला? कशात बदल होऊ देणार नाही? अर्थात. कसं आहे शिंदे महाराज, समजा ही दोन पोरं आहेत दादाला, वसंत आणि संजय. वसंत संजय बरोबर आहे का? मग हे काय झालं, वसंतनं सांगितलंय साठे महाराजाची तारीख घ्यायची, संजयनं सांगितलं नाही नाही आपल्या ढोक महाराजाची तारीख घ्यायची. दोघांनी दोन तारखा घेतल्या, मिळच नाही कोणाचा कोणाला, पत्रिका नाही काय नाही. आणि महाराज ढोक महाराज म्हणजे टायमाचा बनलेले माणूस, बरोबर आहे का नाही? 10 वाजताचा टाइम आहे तर 10ला 10 मिनिटं कमी असताना मंगल कार्यालयात हजर, आणि 9:56 विना घेतलेला. कुणी असू नाही तर नसू. हे कुणाचं? ढोक महाराज. आता आपलं म्हणजे मोकळा मंगळवार, बघू काय 10-5 मिनिटं इकडे का तिकडे कमी जास्त होत असते, म्हणून मी 10:15ला आलो. तर माझ्या आधी कीर्तन चाललं, मी बी आलो. वसंतची संजयची दोघाची लागली भांडण. तुला कोणी सांगितलं होतं त्या महाराजाचा शहाणपणा है ना, तुला कोणी सांगितलं होतं. मग आमची कोणी फकवादवादक महाराज, हे गायक 4-5 महाराज, आम्ही सगळे एका जागेवर बसलो आणि एका जागेवर बसलो. आता काय करायचं? तर मी म्हणलं, हे बाबा शिंदे महाराज, कसं आहे आता ढोक महाराज आपल्या संप्रदायातली मोठी माणसे, कीर्तन त्यांचंच करा, आपल्याला लहानपणा नाही. काय अडचण आहे का? अहो मी टाळ घेऊन उभा राहतो, एवढ्या मोठ्या माणसाच्या कीर्तनात टाळ घ्यायला काही अडचण आहे का सांगा की? नाही. मी टाळ घेऊन उभा राहतो, पण ओ वसंत भाऊ म्हणले काय, एक ध्यानात ठेवा, कीर्तन ढोक महाराजच करते, पण मी माझ्या पाकिटात बदल होऊ देणार नाही. आता तरी कळलं का नाही तुम्हाला सांग? आता लक्षात आलं का? तसं चकाराच्या जागी जकार आदेश झाला, पण अर्थात बदल झाला नाही. याचसाठी काय आणि याचसाठी, याचसाठीचा अर्थ झाला याचसाठी, म्हणून याच्यासाठी केला होता अट्टाहास. आता अट्टाहास शब्द 2 धातूपासून तयार झालेला. तुमच्या कामाचा मसाला नाही शिकवून सांगायला लागलो. 2 धातूपासून. आटगतव नावाचा धातू जाण्या अर्थाचं जोतन करणारा, आणि हास्य हसती नावाचा धातू हसण्या अर्थाचं जोतन करणारा. म्हणजे आटगतव नाम जाणे, हास्य हसती म्हणजे हसणे. प्रयत्न करत असताना जिथं हसू पळून जातं त्याचं नाव अट्टहास. बरोबर? मग आम्ही आमच्या जीवनात एवढा अट्टहास केला ते एकाच गोष्टीसाठी, शेवटचा दिस केला होता. कारण शेवटचा दिवस जीवनातला सगळ्यात महत्वाचा दिवस. कोणता दिवस महत्वाचा आहे? शेवटचा दिवस. शेवट एवढा महत्वाचा आहे ना की त्याच्या एवढं महत्वाचं या जगात काहीच नाही. आणि कुणाचा बी शेवट गोड करायचं असलं की देवाला धरून करावं. देवाला धरून जर केलं तर जगात काही
आणि देवाला सोडून जर केलं तर जगातली प्रत्येक गोष्ट फेल जाते. मग जर तुम्ही देवाला धरून केलं तर महाराज म्हणतात मंसाचर देवा अवघेची गोड जे जे हरी रंगी रंगले काही नवचे माया देवावघीच गोड कुणाचे जे जे हरिरंगी रंगले काही नवचे वाया गेले. अव हरीच्या रंगामध्ये जेवढे जेवढे रंगले तेवढ्याचा शेवट कसा झाला, गोड झाला. म्हणून विनंती केली रंगी रंगी रे काय फुललाशी पतंगे. म्हणून हरीच्या रंगात रंगले. ऐकायला लागलं कसं लक्ष देऊन. आता तुम्ही ते फॅन चालू केले म्हणून तुम्हाला कीर्तन केले लक्ष देऊन ऐकायला येणार नाही. मी त्या पण त्याच्यामुळे करा म्हणतो. तुम्हाला कीर्तनापेक्षा ही महत्वाचे त्याच्यामुळे काय तुमचं काय जाऊ. मुद्दा का मुद्दा एवढाच की देवाला धरून जर केलं तर 100% काम यशस्वी होते. देव महत्वाचं. हा म्हणून तर विनंती केली आपुला तो एक देव करून घ्यावा ते देवीने जीवा सुखन आहे. आता बघ मांस हाट गोड होण्यासारखं आहे का? होय मांस गोड होईल का? नाही. पण सज्जन कसाया विकू लागे मांस आणि माळ्या सावत्यास खुरपू लागे. सज्जन कसायचं मांसाचं दुकान होतं पंढरपुरात. कशाचं बोला की कशाचं? मांसाचं. बघा शांत आवाज येते की नाही. मांसाचं दुकान होतं. पण मांस विकायला दुपारच्या टायमिंगला स्वतः देव येत होता. गोड झालं कांबड झालं तुम्ही फक्त गोड म्हणा. गोड झालं कांबड झालं हा गोड झालं मांस गोड. चमडं गोड होईल का? चमडं काताडी नाही. पण चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. सांबाराच्या जातीमध्ये रोहिदास नावाचे साधू आले आणि त्या रोहिदास नावाच्या साधून त्याच्याबरोबर देव स्वतः कातडे रंगवायचं काम करायचा. मांस गोड झालं कांबड झालं कातड गोड. मांस गोड चमड गोड. मांस गोड चमड गोड. हाड गोड होते नाही. पण महाराज भिंत पडली मंगळवेढ्याला आणि हजारो माणसं भिंतीत मेले. त्याच्यात चोखोबराय गेली. कोण गेली? चोखोबराय. चोखोबराय गेल्याच्या नंतर देवानं नामदेवराला बोलून घेतलं. नामा इकडे. म्हणले काय देवा? नामा म्हणले काय? भिंत पडली हजारो माणसं मेले. त्याच्यात माझा चोखोबा गेला. नामा माझ्या चोखोबाचे हाड इथे घेऊन ये मंगळवेढ्याहून. माझ्या पायावर त्यांना समाधी द्यायची. नामदेवराचे डोळे पाण्याने डबडबले. नामदेवराने सांगितलं देवा नामा म्हणे असती कैसा ओळखाव्या. असती म्हणजे हाड. देवा हाड कसे ओळखायचे? देवानं उत्तर दिलं नामा ज्यामध्ये विठ्ठल ध्वनी निघे ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना ते हाड म्हणजे चोखोबाचं. हाड विठ्ठल विठ्ठल म्हणजे आपले थोबाड तरी म्हणते. हाड हाड मांस गोड. मांस गोड. चमड गोड. हाड गोड. चोऱ्या गोड होतील का महाराज? चोऱ्या होय ताई अंजली चोऱ्या गोड होतील का? नाही. गोपाळाने काय केलं? हा गोपाळाने काय केलं? आपण कीर्तन ऐकताय माणसं. गोपाळाने काय केलं? चोऱ्या. गोपाळाने चोऱ्याच केल्या. पण गोपाळाने चोऱ्या देवाला धरून केल्या. कोणाला धरून केले? त्याच्यामुळे एवढ्या गोड झाल्या किती मोठा सप्ताह ठेवा आणि काल्याला केवढा बी महाराज आणा. चोऱ्या सांगितल्याशिवाय सप्ताह संपत नाही. बरोबर आहे का? चुकीचं आहे. हा बरं चोऱ्या बी गोड झाल्या. का गोड झाल्या? चोऱ्या केल्या बाबा पण देवाला धरून केल्या. कोणाला धरून केले? देवाला. चला माझ्याकडे लक्ष द्या. पुढे चला. मला सांगा मारामाऱ्या गोड होत्या का? मारामाऱ्या शक्य नाही म्हणजे हा म्हणजे हाणं बरोबर नाही का? भारी मारामारी करणं एवढी का?
मारामाऱ्या चांगल्या होत्या का? नाही. पांडवांनी काय केलं? तसलंच केलं का? पांडवांनी काय केल्या? मारामार केल्या का नाही? नीट ऐका, महत्वाचं आहे. पांडवांनी मारामाऱ्याच केल्या, पण पांडवांनी मारामाऱ्या देवाला धरून केल्या. त्याच्यामुळे पांडवाच्या मारामारीचा ग्रंथ तयार झाला. पांडव प्रताप, महाभारत कशाचे ग्रंथ ते? मारामारीचे. मारामारीचा ग्रंथ तयार झाला, ते बी घरातल्या मारामारीचा. भाऊ किती? आणि त्याच्यावर तुम्हाला मला फुलं ठेवून पाया पडून लोकांना ओरडून सांगावं लागते असली होती भांडण म्हणून. तुमच्या लक्ष द्यायला लागलं? नाही नाही, अवघा मला सांगा, पांडवाचं कोणतं काम चांगलं होतं? मला उत्तर द्या. तुमच्या भागात एका माणसाला 5 बायका ऐकण्यात आहे का नाही? ऐकण्यात आहे, ऐकण्यात आहे. पण एका बाईला 5 नवरे असं ऐकण्यात तुमच्या नाशिक जिल्ह्यात होय आहे का? नाही. मग एका बाईनं 5 नवरे करणं गोष्ट चांगली का? नाही. पांडवाच्या कुळात एका बाईला 5 नवरे होते का? बोला की होते. एका बाईनं 5 नवरे करून बी द्वारकेचा राणा पांडव. बोल. हिंदू धर्मात लग्नाच्या आधी लेकरं का लग्न झालेली लेकरं? बोला. कधी लेकरं? हिंदू धर्मात पद्धत कशी? लग्नाच्या आधी का लग्न झाले? लग्न झाले. लग्न झाले. लग्नाच्या आधी लेकरं होणं चांगले का? नाही. पांडवाच्या कुळात लग्नाच्या आधी लेकरं झाले का नाही झाले सांगा? हो बोला. जुने माणसं झालेत का नाही झाले? झालेत. कोण? कुंती सांगती देवाला कुंती सांगती देवाला कुंती सांगती देवाला मुलीचं लग्न कुणाबरोबर करायचं असते? पुरीचं लग्न मुलाबरोबर. गाढवासंग असते? गाढवासंग असते का? नाही. ह्याच पांडवाच्या कुळात एक पोरगी गाढवाला दिली. कुणी अभ्यास वाचले तर त्यांचं लक्षात येईल. बाकीचे काय? हा काय होय माहिती दाजी तुम्हाला कळत नाही. तुम्हाला माहित असतं तर जगाला जीळ आधीच दिसते कशाला आली असते सांगू का? माहित नाही तुम्हाला नसतं. गांधारीचं लग्न गाढवा बरोबर झालेलं. कुणाबरोबर झालेलं? गांधारीचं पहिलं लग्न गाढवा बरोबर झालं. गांधारीच्या शांतीत लिहिलं होतं ज्याच्यासोबत लग्न होईल नवरदेवाच्या गळ्यात माळ पडली की नवरदेव मानतो. मग ह्यानी काय केलं? हे धृतराष्ट्रानं वगैरे ह्यानी काय केलं? गाढवानं पहिली गाढवाच्या गळ्यात माळ घातली आणि गाढवाच्या गळ्यात माळ घातल्यावर गाढव मेलं. नंतर धृतराष्ट्राला मंडोळी बांधली आणि नंतर धृतराष्ट्रासोबत गांधारीचं लग्न झालं. पण नीट महिला पुरुष सगळे गांधारीच्या धृतराष्ट्राच्या दोघांच्या सुखासाठी
त्यांनी निष्पाप गाढवाचा बळी घेतला म्हणून ह्या दोघाच्या पोटी 100 आवलाद गाढवासारख्या नालायक जन्म आला. त्याच्यामुळे दुसऱ्याचं वाटलो हो हा भाव मनात आणायचाच नाही. आपलं वाटलं होत असत आणि कुळाचा काटा खाणं लक्षात ठेव. तरी मी द्वारकेचा राणा शेवटचं सांगतो लय लांबी बसली. मित्र मित्र म्हणायचं, काळजातला मित्र म्हणायचं, गोड बोलायचं, त्याच्याच घरी राहायचं आणि त्याच्या घरी राहून भुलून भुलून गोड बोलून गोड बोलून त्याचीच बहीण पडून न्यायची. कुठल्या ग्रंथात नेली का नाही नेली? त्वा संन्यासी होऊन झनी चोरोनी नेली माझी भगिनी. बहीण पळून नेली अर्जुनानं. कुणाची? कुणाची? कृष्णाची. तरी द्वारकेचा राणा बहीण पळून नेली. मी काय म्हणतोय, ज्यानं बहीण पळून नेली तो जर तुम्हाला इथं शिवरा फाट्यावर दिसला तर तुम्ही त्याला चहा पाजणार का? या दादाजी या दाजी असं म्हणणार का? नाही. मग ज्यानं बहीण पळून नेली त्याच्या घरी गायवर राहायची काही गरज आहे का? अर्जुनाच्या रथी होया हातार, अर्जुनाच्या रथी होया हातार, अर्जुनाच्या रथी होया हातार, अर्जुनाच्या रथी होया हातार. भक्ती बोले प्रीती तुला लागे, भक्ती बोले प्रीती तुला लागे. ज्यानं बहीण पळून नेली त्याच्या गाडीवर कृष्ण ड्रायव्हर राहील. अर्जुनाचे रथी होया बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे, किंवा अर्जुनाची घोडी धुतली अनंतेन संकटे बहुत निवारली. काय काय करावं देवाला अजून सांगा. एवढं देवाला सहन तुम्ही म्हणताल महाराज आम्हाला एक सांगा, एवढं देवानं पांडवाचं का सहन केलं? महाराज त्याचं एकच कारण, पांडवांनी काही बी केले पण देवाला धरून केलं. बरी त्या देवाशी आठवली, पांडवांनी काही केलं पण पांडवांनी कोणाला धरून केलं? कोणाला? देवाला धरून केलं. त्याच्यामुळं पांडवाचं सगळं गोड झालं. झालं का नाही झालं? मारामाऱ्या सेफ गोड. बायको डावावर लावणाऱ्याचं चांगलं होत असते. झालं नाही झालं सांगा. एवढं देवानं सहन केलं त्याचं एकच कारण, पांडव देवाला विसरले. कुठल्याही कार्यक्रमात कुणाला पुढं केलं? देवाला पुढं केलं. म्हणून नीट आहे, देवाला धरून केलं की काही नाही. चोऱ्या गोड, मारामाऱ्या गोड, मांस गोड, हाड गोड, चमड गोड. मी एकच सांग, व्याभिचार गोड होईल? व्याभिचार गोड होईल का? नाही. नाथ महाराज कवळणी करती देवाशी व्याभिचार, सांडोण्याचार भ्रष्ट होती, पण तयाशी विधले ते कवनाशी नाही. मग तो पोगराला त्यांचा गाठ्यात उल्लेख करावा लागला. तो का म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार आणि साधिले अपार निज सुख. व्याभिचार धन्य त्याला प्राप्त झाला पण व्याभिचार केला पण देवाला धरून केला. म्हणून देवाला धरून केलं की काही बी गोड होतंय. म्हणून याचसाठी गेला होता आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. मग कसं असते? कुठल्या बी कामाची पावती असते. समजा इथून लासलगावला कांदे नेऊन घातली मार्केटला, काय देते ते? बोला की पावती. बँकेत नेऊन पैसे भरले, बँकेवर काय देणार? पावती. समजा आता माझं कीर्तन झालं, मला आपलं हे मला नसते पावती नसते. कशाची बी काय असती? पावती. मग तुमचा शेवट गोड झाला त्याची पावती काय?
महाराज म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता आम्ही आमच्या मूळ विसाव्याला येऊन पोहोचलो झालो. कारण शेवट तो भला माझा बहुगुण झाला. आमचं कीर्तन म्हणजे प्रमाणानिशी असते. आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा. आम्ही आमच्या मूळ स्वरूपाला येऊन पोहोचलो झालो. आपल्या माहेरा जाईल मी आता निरोपया संता म्हणून मूळ स्वरूपाला पोचल्यामुळं आम्हाला कौतुक वाटे झाली. या वेचाची नाममंगळाची तेरी होणे आम्हाला आमच्या ह्याचं कौतुक वाटायला लागलं. कसं असते जीवनात लक्ष द्या. बोलू नका. जीवनात किती उशीर झाला तरी लग्न झाल्याशिवाय मरायचे नाही. काय झाल्याशिवाय मरायचं तुमचं बी झालं. लग्न झाल्याशिवाय मरायचं नाही. बरोबर आहे का नाही. किती उशीर झाला तरी हरकत नाही. पण महत्वाचं काय आहे लग्न महत्वाचं. लग्न याचा अर्थ मुक्ती मिळल्याशिवाय मरायचं नाही. काय मिळल्याशिवाय मुक्ती. या क्षणाला एवढा उशीर झाला एवढा उशीर झाला
एक तास उरला खटवांना जायची, एका तासात लग्न केलं म्हणजे लग्न केलं म्हणजे देव मिळवला, मुक्ती मिळवली. एक जणाला 7 दिवस राहिले. हा श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तयार. 7 दिवसात त्याचा उद्धार झाला. हो म्हणून दाखवण्यातच केलं. कसं असतंय काही पोरं आई वडिलाच्या ऐकण्यातली असते आणि काही पोरं मुलीतच नाही. मग काही जण आई म्हणते तसं आई म्हणले त्या पोरी सगळं हो त्या पोरी सगळं ह्याला आवडत नाही पण करायचं. मग बळच केली मग ती संसारात समाधान लागत. सारखं त्या पोरीला ऐकून घ्यावं लागतंय. उग माय बाप म्हणले म्हणून तुझ्या संग लग्न केलंय, नाही तर माझी कॉलेजची दुसरी छुट्टी. मला का तुझ्या संग लग्न करायचं तर काय, पण माय बापाच्या पुढे जाता येत नाही. सारखं भांडण ते ऐकून घ्यावं लागतंय का नाही? बोला की घ्यावं लागतं. पण त्या पोराच्या तरी योगानं मनासारखी करून दिली आणि त्याला म्हणलं आता लाजत आहे. आता आता दिवस चारी मुक्ती मिळविली. आमचं कसं आम्हाला चारी चरण व्यवस्थित सुटीवर सुटल्याशिवाय समाधान लागत नाही. मुक्ती मिळविली आणि मुक्ती मिळवल्याचा परिणाम असा झाला की आता आमच्या जीवनात करायसारखं काही राहिलंच नाही. आता दिवस चारी खेळी मिळी. आमचं जीवन म्हणजे खेळीमेळी जीवन झालं. करायसारखं जी काही म्हणते ती करायसारखं आता काही राहिलं नाही. आता काही कीर्तन करायसारखं काही राहिलं. दोघं बी आले बापले का त्याच्यामुळे आता काय वाईट वस्तू आमचे म्हणजे विक्रमाप्पा ताजने म्हणजे एकदम वारकरी संप्रदायातल्या सगळ्या मंडळी नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व. आम्ही कुठे बी आलो की आपाच्या इथं असतो. कामाला थांबायला जेवायला बसायला कशाला अतिशय जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध आहे. आणि आपाचा मुलगा आहे सोनू म्हणून. त्याचं खरं नावच मला माहिती नाही. सोनू माहिती मला. ओमकार नाव बरोबर आहे. ओमकार स्वरूपा कधी योगच आला नाही. स्वामी लक्षात आलं का नाही. चांगल्या कॉलेजला शिकायला एकदम सुंदर. आता ही पकवाजाची काहीच गरज नाही, पण ही बापाचा वारसा चालू ठेवायचा म्हणून थोडी शिकायचं. लक्षात आलं का नाही. एवढंच सुंदर. आणि आप्पांनी माझ्यात आणि सोनूमध्ये कधी बदल मानलाच नाही. मला आप्पांनी नेहमी आमचा एक मोठा मुलगा आहे म्हणून तेवढं जीवापाड प्रेम त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी केलं. तुका म्हणे मुक्ती परमिली मोहरी. मुक्ती मिळविली. मुक्ती म्हणजे काय? मुक्ती नाही. ज्ञानोबा 16 अध्यायात म्हणतात गुण कुसुमांची माळा घेऊन या मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षतेचा गळा किंवा शीत पावी. गुणरूपी पुष्पांची माळा
मुक्तिरूपी पालिका हातात घेऊन तयार आहे, वरायला तयार आहे, पण तिची अट आहे वैराग्यवान असला पाहिजे आणि निरपेक्ष वृत्तीने जीवन जगणारा असला पाहिजे. अशाच्याच गळ्यात मी माळ घाली. म्हणून आमच्या हिरामन दादानी की जगाचा निरोप घेतला आणि परिवार, मुलं मुली, नातवंड ह्या सगळ्या परिवाराचा निरोप घेऊन आपल्या स्वरूपाला खऱ्या अर्थाने ते जाऊन पोस्ट झाले. खरं म्हणजे दादाचं जाणं शिंदे कुटुंबियासाठी तसं तर दुःखाचं जाणं आहे. कारण कोण्या बी घरातला बाप म्हणजे ही आधार असतो. आधार बाप ज्या दिवशी जीवनातला निघून गेला त्या दिवशी जीवन बऱ्यापैकी अधुरं होतं. कारण आई जरी घराला घरपण देणारी असली तरी बाप हा घराचा कणा असतो, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेला पाठीचा कणा मोडला जातो त्यावेळेला सगळे लोक उघड्यावर येत असतात. बाप आपल्या घरात पडून असू दे ना, आपल्या घराकडे वाईट नजरेनं बघण्याची कोणाची हिंमत होत नाही. पण या मुलांच्या, या मुलींच्या सगळ्यांच्या जीवनातून आज 1 वर्ष झालं की बापाचं क्षेत्र हरवलं गेलं. मुलींना विचारा बाप गेल्याच्या नंतर काय दुःख असतं. मला असं वाटतंय की ज्या मुलीचा बाप मेला तिनं माहेरामध्ये जास्त चक्रा नसतात मारायच्या. पण आई गेली की जीवन अधुरं होतं, बाप गेला की जीवन अधुरं होतं. आई आणि बाप हे जीवनातले सगळ्यात महत्वाचे पात्र आहे. आई म्हटलं की तोंड उघडतं, बाप म्हटलं की तोंड बंद होतं. म्हणजे जिच्या समोर उभा राहिल्याबरोबर आपोआप तोंड उघडलं जातं ती आई असते, आणि ज्याच्या समोर उभा राहिल्यानंतर आपोआप तोंड बंद होतं त्याचं नाव बाप असतं. आई तर जीवनात अतिशय महत्वाची. दादा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. जीवनामध्ये ज्याला माय नाही त्याला मायेची किंमत विचारा. ज्याचा किंवा जिचा बाप मेला ना त्याला माय बापाची किंमत विचारा. कारण जीवनात माय आणि बाप हे अतिशय महत्वाचे असतात. जीवनातले आई वडील निघून गेले की जीवन बऱ्यापैकी अधुरं होतं. 80 वर्षाची माय तुमच्या घरात जिवंत असू द्या आणि 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या माईला भेटायला जाऊ द्या. 80 वर्षाची माय 60 वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी होऊ देत नाही. माय मुलीच्या पिशवीत गहू टाकते, ज्वारी टाकते, बाजरी टाकते. तांदूळ काय द्यायची वस्तू असते का? पण माय आपल्या मुलीच्या पिशवीत तांदूळ टाकून देते, कांदे टाकून देते. माहेरातली माय म्हणू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही 5 वर्षाचा असताना आमची माय मेली. मी लहान होतो 5 वर्षाचा, तेव्हा माय मेली. असा दिवस जात नाही आम्हाला आमची माय आठवत नाही. रोज माय आठवते. एखाद्या वेळेला भूक लागली ना तर आज सुद्धा घरी गेल्याच्या नंतर उपवाशी पोटी लोकावं लागतं. पण आपल्या हक्काची माय मेली या जगातला आपलं सगळं सगळं. माझ्या माईच्या नंतर अवघ्या 2 वर्षाला माझा बाप मेला. हा बाप मेल्याच्या नंतर या मुलांना मुलींना किती त्रास आहे ना मला माहिती. बाप तो बाप असतो. दिवसभराच्या जीवनाची व्यवस्था करते ती आई असते, आणि आयुष्याच्या जीवनाची व्यवस्था करतो तो बाप असतो. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या. खमीस खवाटी फाटलेलं, खमीस आठवा बाप, खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बापनी फाडला जायाचा, उदार पादार कापड पोरांचा. जुन्या फटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिसाडो दिसाला, पाहिली वरदाण्यासाठी हा बाप गावात फिरला. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, ढांगा ढुंगा हुंड्यासाठी शेत जमीन ऐकीन.
मला कसच होता या बाप लोकाचा पाहताना, माझा हुदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, माझा हुदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, असा कनवाळू बाप वर्ष झालं, असा कनवाळू बाप जेव्हा सोडून गेला त्या माऊलीचा जीव कसा वनवासी झाला. आई आई असते, बाप असतो, हा बाप यांच्या कुटुंबातून निघून गेला. त्या बापाला कीर्तनाच्या माध्यमातून भावपूर्ण धन्यवाद देतो. मुली असतील, मुलांना, नातवंडांना सगळ्याला धन्यवाद देतो की आपण आपल्या वडिलाच्या उपकारातून उत्तीर्ण तर होता येत नाही, पण उत्तीर्ण होण्याचा छोटासा प्रयत्न केला. आमची ही भागवत कथा सांगलीला चालू आहे, पण बऱ्याच दिवसापूर्वी ही तारीख दिलेली होती, त्यामुळे आम्हाला इथे शेकडे यावं लागलं. आणि नेहमी हिरामन दादा नेहमी टी व्हीवर माझीच कीर्तनं बघायची, युट्यूबला टी व्हीवर दादाचं सारखं असायचं. दादाची इच्छा होती माझ्या गावात त्यांचं कीर्तन झालं पाहिजे, पण त्यांच्या हयातीत काही माझं त्यांचं येणं झालं नाही. शेवटी त्यांच्या श्राद्धाला मला यावं लागलं. आपल्याला सगळ्याला धन्यवाद देतो, दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळे गोड गायक, आपण वादक सगळे जमलात. आमच्याबरोबर अंकुश महाराज दराडे, दीपक महाराज मेटे, नामवंत कीर्तनकार आहेत, ते आले. सगळ्याला धन्यवाद देतो. आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विठ्ठल जय जय. जागा कोणी सोडू नका. टाळकरी मंडळींना विनंती आहे, आपण खाली बसायचं आहे. सकळ तीर्थाची धुरे जे एका माता पितरे तया सेवेशी शरीरे लोणकीचे. आपल्या आई वडिलांच्या चरणाच्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करून मुलांनी आई वडील जोपर्यंत आहे त्यांची तोपर्यंत सेवा करायची आहे. आणि आई वडील गेल्यानंतर त्या तिथीला, त्या पर्व काळावरती पिंडदान, अन्नदान, भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. आणि याच उक्तीप्रमाणे शांतीब्रह्म एकनाथ महाराज बोलतात, पुरुषासी पर्व काळा जन्मात जोडे एक वेळ, माता पित्यांचा अंधकाळ, ती वेळ अति पावन धर्माची. अत्यंत पवित्र, अत्यंत पुनीत अशी वेळ आपल्या दोनही मुलांनी, संजयदाजी असतील किंवा सुनीलदाजी असतील, या दोनही मुलांनी, वसंतदाजी असतील, अत्यंत वेळ ती साधलेली आहे. आणि म्हणून आपल्या वडिलांच्या म्हणजेच श्रीराम नगरीचे माजी उपसरपंच आणि आमचे मामा कैलासवासी हिरामन लक्ष्मण शिंदे उर्फ दादांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थाच्या निमित्ताने या ठिकाणी या संपूर्ण शिंदे परिवाराने अतिशय सुंदर, अतिशय देखणा कार्यक्रम संपन्न केला. खरं म्हणजे महाराजांनी वारंवार या ठिकाणी आपल्याला बोलून दाखवलं की हा कार्यक्रम वर्षश्राद्धाचा किंवा नैमित्तिक कार्यक्रम नसून हा कार्यक्रम सप्ताहातला आहे. कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाला मी तुकाराम महाराजांच्या भाषेत एकच प्रमाण सांगेन, ऐसा सांडोनी सोहळा जो का पडेल निराळा किंवा मी का राहील निराळा. अतिशय सुंदर, अतिशय देखणा कार्यक्रम शिंदे परिवाराच्या वतीने आपल्या आजोबांना, आपल्या काकांना, आपल्या वडिलांना निरोप देत असताना या ठिकाणी संपन्न झाला. कार्यक्रम संपन्न करत असताना शिंदे परिवारांनी ज्यांना आमंत्रित केलं, ज्यांचं आपण अतिशय सुंदर मार्गदर्शन श्रवण केलं, ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्त परायण, महाराष्ट्रातील नव्हे देशातील नव्हे तर देशाच्या बाहेर त्यांनी वारकरी संप्रदायाची सेवा त्यांच्या नावाच्या माध्यमातून म्हणजे प्रकाश यांच्या नावात आहे. आदरणीय हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने तुकाराम महाराजांच्या याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, अत्यंत सुंदर पद्धतीने चिंतन केलं, मार्गदर्शन केलं. खरं म्हणजे अशी सेवा ऐकली की जरा मनाला बरं वाटतं. नाहीतर अलीकडे कीर्तनाच्या सेवा म्हणजे शेळी चालल्यासारख्या सेवा होतात.
याचा शेंडा त्याचा शेंडा, याचं उचल त्याचं उचल. पण आदरणीय महाराजांनी म्हणजे महाराज मी तुमची स्तुती करतोय असं नाही, पण मला प्रातस्मरणीय गुरुवर्य अर्जुन महाराज लाडगुरुजी यांची आठवण नक्की झाली. त्याचं कारण आहे बोलण्याची ढबक. आणि आमचे गुरुच आहे ना, ज्ञानेश मिशन मध्ये मी 1999 साली होतो. आदरणीय लाडगुरुजींची आठवण तुमचं कीर्तन ऐकल्यानंतर मला झाली. लाडगुरुजींचं बोलण्याची ढबक, गुरुजींची बोलण्याची पद्धत मला काही वेळेला असं आठवलं प्रकाश महाराज बोलत नसून लाडगुरुजी बोलत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही आमच्या सर्व गावकरी मंडळी, शिंदे परिवार, नातेवाईक, अपतेष्ट सगळ्या उपस्थित असणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल शिंदे परिवाराच्या वतीने, आमच्या ग्रामस्थांच्या वतीने, भजनी मंडळाच्या वतीने, उपस्थितांच्या वतीने महाराज आपले शतशः गुण व्यक्त करतो, आपले आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. या कीर्तन सेवेकरता महाराष्ट्रातील संपूर्ण स्वरगंधर्व मंडळी या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण दराडे महाराज, त्याचबरोबर आणखी दीपक महाराज आलेले आहेत, आनंद महाराज दिवटे आहेत, त्याचबरोबर आमचे भरत महाराज पाणसरे आहेत, त्याचबरोबर आमच्याच गावचे भूमिपुत्र असणारे वासुदेव महाराज शिंदे उपस्थित आहेत. मृदंगावरती ज्यांनी आपल्याला सुंदर असे साथ केले ते आदरणीय आमचे मामा ललित मामा शिंदे, तेही गावचे आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. शेवट होत नाही पण शेवट चांगला करण्याकरता आले आदरणीय हरिभक्त परायण सोनू दादा, त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या छोट्या छोट्या कीर्तनकारांना महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशभर, देशाच्या बाहेर सुद्धा ज्यांनी टीव्ही चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केलं, आमचं नाव लौकिक केलं, ते आदरणीय ताजने अप्पा ते सुद्धा या ठिकाणी शेवट गोड करण्याकरता आले, त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. हार्मोनियमची साथ अत्यंत सुंदर पद्धतीने ज्यांनी केली ते आमच्याच गावचे असणारे अविनाश दादा, बबलू नाही म्हणता येणार, आमचे सोयरे अविनाश दादा, त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. ज्येष्ठ भजनी आदरणीय ज्ञानेश्वर माऊली शिंदे, आमचे ठाकरे बाबा असतील, आणि ज्यांनी आपलं अतिशय सुंदर पद्धतीने 2 तासापासून छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी पेंद्या, वडज्या, वाकड्या, सुदाम्या, बोबड्या या रूपामध्ये कीर्तनाची सेवा संपन्न केली. ज्ञानेश संगीत विद्यालयाचे संपूर्ण विद्यार्थी मंडळी, छोटी छोटी मंडळी या ठिकाणी या सेवेला उपस्थित राहिले. आदरणीय भुसारे सरांचे मी धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्या विद्यार्थ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो, ज्यांनी सुंदर पद्धतीने विण्याची सेवा संपन्न केली. त्यांचं आमचेच नावकरी आहेत योगेश महाराज माळी, ते सुद्धा या ठिकाणी गणपत नानांच्या जागेवर आले. गणपत नाना तारीख दुसरी होती का काय? 10 होता का? हरकत नाही, बरोबर. गणपत नानांच्या ऐवजी योगेश महाराज या ठिकाणी आले, त्यांनी सुद्धा सेवा सुंदर संपन्न केली. महाराजांच्या पाठीमागं अतिशय सावधपणे जे 2 जण चोपदार होते, त्यांचं नाव सोमनाथ महाराज आणि गोरख महाराज, त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपली सेवा दिली, त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण आमच्याच गावची असणारी शूटिंग आहे, तिचं नाव मधुकर मामा शिंदे, जय हो कीर्तन युट्यूब चॅनल, भाऊराव मामा शिंदे हरे, हा जय हो युट्यूब चॅनल ना, त्यांचं नाव नाही, भाऊराव मामा शिंदे, त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने चित्रीकरण केलं, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर सगळे स्टेजवरचे खाली बसलेले आपले सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद करतो. आपण या कार्यक्रमाला अतिशय सुरुवातीपासून या ठिकाणी उपस्थित राहिलात, कीर्तन सेवा अतिशय मनापासून आपण सगळ्यांनी श्रवण केली, आपले सुद्धा आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि दादांना श्रद्धांजली समर्पित करत असताना पुनश्च एकदा मी शिंदे परिवाराला मनापासून धन्यवाद देईन. कारण म्हणजे महाराज आणि आलेल्या सर्व पाहुण्यांना माहीतच आहे, हा शिंदे परिवार म्हणजे नुसता शिंदे परिवार नाही, तर आमच्या गावामध्ये याला महाराज 7 पाही एवढा मोठा परिवार म्हणतात. आदरणीय आमच्या रानवड सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रंगनाथ भाऊ शिंदे यांच्यापासून तर शुभम दादा यांच्यापासून तर अगदी ऋषी दादा एवढा मोठा हा परिवार आहे. शिंदे परिवार समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये अत्यंत अग्रगण्य आहे आणि या परिवाराने अत्यंत सुंदर देखणं या वर्षश्राद्ध कार्यक्रमाचं नियोजन केलं. दादांना पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि श्रद्धांजली समर्पित करत असताना मला असं वाटतं, हिरामन दादा जर वरून बघत असतील तर त्यांच्या सुद्धा मनाला फार मोठा आनंद होत असेल. आपल्या परिवाराने आपल्याला दिलेला हा निरोप, आपल्याला वाहिलेली ही शेवटची आदरांजली, श्रद्धांजली अतिशय सुंदर आणि अतिशय देखणी झालेली आहे. पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. दादांना श्रद्धांजली समर्पित करत असताना या ठिकाणी निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आदरणीय बबननाना सानप हे सुद्धा दादांना श्रद्धांजली वाहतील. मी त्यांना 2 मिनिट श्रद्धांजली वाहण्याकरता आमंत्रित करतो. हिरामन दादा आपल्यातून जाऊन या ठिकाणी 1 वर्ष झालेले. शिंदे परिवार म्हटल्यानंतर
एक सुसंस्कृत परिवार आणि त्या परिवारातील एक अतिशय महत्त्वाची रंगनाथ भाऊला खांद्याला खांद्याला चालणारा रमण दादा गेल्यानं त्यांच्या परिवारावर खऱ्या अर्थानं अतिशय मोठा आघात झालेला आहे. परंतु त्यांचे जे परिवार आहे ते परिवार अतिशय सुसंस्कृत असल्याने आणि हिरामन दादा म्हणजे पित्याची खऱ्या अर्थाने पालनकर्त्याची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी निभावली. खऱ्या अर्थानं आई ही संस्कार करते आणि वडील ही पालन करतो. त्यामुळं एक पालनकर्ता शिंदे परिवाराचा गेल्यानं या परिवारातील नव्हे तर सर्व पंचक्रोशीत अतिशय मोठा या ठिकाणी दुःखाचा आघात झालेला. मी सर्व शिंदे परिवार त्यांचे नातेवाईक यांच्या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वर शिंदे परिवार आणि त्यांच्या सर्व नातेवाईकांना शक्ती देव. मी हरिभक्त परायण रंबाजी महाराज गाजरी ट्रस्ट त्र्यंबकेश्वर आणि शिवरी येथील विविध संस्थांच्या वतीनं आमच्या सानप परिवाराच्या वतीनं त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद दादा. खरं म्हणजे शुभम दादा आणि ऋषी दादा यांना फार मोठे आभार व्यक्त केले पाहिजे. आमच्या गावातील सगळीच कलाकार मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय वासुदेव महाराज, ललित महाराज, अविनाश महाराज ज्यांची विशेष करून उपस्थिती आहे. खरं म्हणजे रोज श्राद्ध संध्याकाळची कीर्तन सेवा असतात, परंतु आदरणीय आमच्या भगिनी अंजलीताई शिंदे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे दादांचं भाग्य म्हणावं की आमच्याकडून दादांना सेवा करून घ्यायची होती असं म्हणावं. सगळे कलाकार आज दादांना निरोप देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. पुनश्च एकदा आपले सगळ्यांचे आभार मानतो. मागच्या मंडळींना असं झालं असेल कधी यांचं थांबेल. आता फार उशीर झालेला आहे, पुढेही बहुत करणे आहे. त्याच्यामुळे आता आपण सगळ्यांनी कार्यक्रम श्रवण केला. आता शांतपणे सगळ्यांनी जेवण करायचंय. जेवण केल्याशिवाय कोणत्याही पाहुण्याने जायचं नाही ही सगळ्यांना नम्र विनंती शिंदे परिवाराच्या वतीने व्यक्त करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद.